दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ आता मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत। माजी न्यायमूर्ती शिंदे जरांगेंसोबत चर्चा करणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे। माजी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकण विभागीय अध्यक्ष आझाद मैदानात जाणार आहेत। मराठा आरक्षण उपसमिती बैठकीनंतर आता शिष्टमंडळ चर्चेला जाणार आहे। मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत काही तोडगा निघणार का याकडे आता लक्ष आहे। शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त त्यांच्याशी आता चर्चा करायला जाणार आहे आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांसंदर्भात आम्ही जी आज चर्चा केली आणि काही निर्णय केलेत त्याची माहिती ते त्यांना देतील आणि मग पुढे आणखीन काही आवश्यकता असेल तर पुन्हा एकदा आम्ही त्या संदर्भात पुन्हा सविस्तर त्यासाठी बसणार आहोत। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, आता माजी न्यायमूर्ती शिंदे हे मनोज जरांगेंसोबत चर्चा करणार आहेत, नेमकी किती वाजता भेट होणार आहे आणि काही सकारात्मक तोडगा निघेल अशी शक्यता आहे का? निश्चितच खरं तर आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक राधाकृष्ण विखे पाटील जे समितीचे प्रमुख आहेत त्यांच्या बंगल्यावर पार पडली। आत्ता काही मिनिटांपूर्वी ही बैठक पार पडली आणि त्यानंतर या बैठकीच्या माध्यमातून खरं तर हा प्रस्ताव समोर आला की न्यायमूर्ती शिंदे व त्यांच्या समितीतील सदस्यांनी व कोकण विभागीय आयुक्तांनी थोड्या वेळात जाऊन आज खरं तर त्याबद्दल वेळ जरी निश्चित झाली नसली तरी सुद्धा आज मनोज जरांगे यांची भेट घ्यावी, आझाद मैदानावरती आंदोलनस्थळी जावं आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी। सरकारचा नेमका स्टँड काय, सरकारकडनं नेमकी काय उपाययोजना केली जाते, सरकारची भूमिका काय आहे। 2 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं आरोप सरकारवरती झाले की यंत्रणा पुरवल्या गेल्या नाही किंवा अनेक प्रकारे सरकारकडनं इथल्या आंदोलनकर्त्यांची उपासमार करण्यात आली, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी राग आंदोलनकर्त्यांच्या मनामध्ये आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरं तर आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायमूर्ती शिंदे व त्यांचे काही सहकारी मनोज जरांगे यांची भेट घेतील आणि या संदर्भात जी कोंडी निर्माण झाली ती कोंडी कशा पद्धतीनं फुटते याची खरं तर सरकारकडनं आता चाचपणी सुरू झाली। सरकार प्रयत्न देखील करते। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काल विधान देखील केलं होतं की कायदेशीर पद्धतीने या सगळ्या संदर्भात तोडगा काढला जाईल। त्यामुळे आज न्यायमूर्ती शिंदे समितीच्या वतीनं मनोज जरांगे यांची भेट कधीपर्यंत घेतली जाते आणि अंतिमतः 2 दिवसांच्या आंदोलनाच्या नंतर आता हे आंदोलन कधीपर्यंत पुढे जाते आणि तोडगा कधीपर्यंत निघतो हे पाहावं लागेल। मात्र समितीकडनं ज्या पद्धतीच्या शिफारसी किंवा समितीकडनं ज्या पद्धतीच्या गोष्टी पुढे येत आहेत, ज्या काही सूचना पुढे येत आहेत त्या मान्य करण्यात जरांगे पाटील त्या सगळ्या गोष्टी मान्य करत आहेत आणि आंदोलन कधीपर्यंत चालतं हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आज शिंदे समिती आणि त्यांचे सहकारी, शिंदे समिती न्यायमूर्ती शिंदे आणि त्यांचे सहकारी मनोज जरांगे यांची आझाद मैदानावर उपोषणस्थळी जाऊन भेट घेणार आहेत। सोम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे या बैठकीमध्ये या चर्चेमध्ये नेमकं काय काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता माजी न्यायमूर्ती शिंदे जरांगेंसोबत चर्चा करणार आहे, त्यामुळे या चर्चेतून काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान आता केवळ आश्वासनावर आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। आरक्षण अंमलबजावणीशिवाय माघार नाही, जरांगे यांनी सरकारला इशारा दिला। राजकारण नको, आरक्षण द्या, जरांगे यांनी सरकारकडे मागणी केली। महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नका, राज्यातलं वातावरण बिघडवलं जातं, मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना वेठीस धरू नये असं त्यांनी म्हटलंय। आरक्षण देऊन संधीचं सोनं करावं असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय।